नमस्कार मित्रांनो, कोकण रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका रताळ्यापासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। मी 3 रताळी घेतले। आता ही रताळी मी उकडून घेते। बघा, मी ही रताळी उकडून घेतले। ह्याची वरची साला काढून घ्यायची। आता ही रताळी आपण किसून घेऊया। बघा, रताळी आपली किसून झालेली आहेत। एका कढईत 2 चमचे तूप टाकून त्याच्यात पाव वाटी रवो टाकून घेतलं। आता हे रवो चांगलं भाजासर परतून घेऊया। बघा, रवो भाजून झाला तर त्याच्यात 2 कप डेसिकेटेड कोकोनट आणि किसलेली रताळी टाकून ह्या चांगला मिक्स करून घेऊया। चांगला मिक्स करून झाल्यावर त्याच्यात पाऊण कप दूध पावडर, तुमच्या आवडीनुसार साखर, काजू, बदाम, पिस्ता आणि गुलाबाचे पाकळे टाकून घेतोय आणि पाव कप दूध टाकून ह्या मिक्स करून घेऊया। बघू शकता, असं गोळं होय मिश्रणाचं, म्हणजे आपलं मिश्रण तयार झाला। असं या मिश्रणाचं गोळं होय। आता त्याच्यात पाव चमचा वेलची पावडर आणि थोडासा वर जायफळ किसून घालते। आता ह्या चांगलं मिक्स करून घ्यायचा परत। आता ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। मी मोदकाचं साचं घेतलंय। मोदकाच्या साच्यात तूप लावून घ्यायचा। आता त्याच्यात मी डेकोरेशनसाठी वर ड्रायफ्रूट टाकते। तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। आता मी त्याच्यात अशा प्रकारे सारण भरून घेते। बघा, बघू शकता आपलं मोदक तयार झालं। बघा किती मस्त दिसतात तो। तुमका हे मोदक कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ही रेसिपी तुमका आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।